अगं, तू माझ्या शेजारी उभा राहत जाऊ नकोस. तू मला शोभत नाहीस. तुझ्या शरीराकडे बघ एकदा. आपली जोडी इतरांपेक्षा वेगळी दिसत आहे. लोक आपल्याकडे बघून हसत आहेत. सारखं सारखं मला सांगायला लावू नकोस. अगं, काही माणसे तर मला म्हणाले आहेत की तुमच्या दोघांचे नाते आई आणि मुलाचे आहे का काय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझ्यापासून लांब राहत जा. तू आता मला शोभत नाहीस. प्लीज, हे तुझं वाढलेलं वजन त्याला कमी करण्याचा प्रयत्न कर. स्वराजचं बोलणं ऐकून तेथील माणसे मोठ्याने हसू लागले. माणसाच्या हसण्याच्या आवाजातच विद्या एकदम शांत झाली. तिने एकदम जेवता जेवता आपला हात थांबवला. तिने तिचं ताट बाजूला सारून उभा राहिली. आता तिच्या नवऱ्याने स्वराजने सगळ्यांसमोर तिची टिंगल उडवली होती. त्यामुळे तिच्या मोठ्या नणंदला एवढी हिंमत आली आणि ती म्हणाली की या फोटोमध्ये बघा वहिनी कशी दिसत आहे. आणि ती सगळ्यांना फोटो दाखवून मोठमोठ्याने हसू लागली. आज तिच्या घरात तिच्या बारक्या नणंदचा वाढदिवस झाला होता. त्यामुळे तिला आज सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. विद्याला 7 महिन्यापूर्वीच बाळ झालं होतं. प्रेग्नन्सीमध्ये तिचं वजन वाढलं होतं आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा तिचं वजनामध्ये काहीच फरक पडला नाही. त्यामुळे तिची तब्येत जास्त दिसत होती आणि सतत काम करत होती. त्यामुळे तिच्यासारख्या धापा भरत होत्या. वहिनी आज तर खाण्यापिण्यावर जास्त तुटून पडली आहे. बघा, सकाळी नाश्ता पण केला, त्यानंतर दुपारी पण जेवल्या, 4 वाजता पण जेवल्या, मगाशी तासापूर्वी पण जेवल्या आणि आत्ता पण जेवायला बसल्या आहेत. छोटी नणंद विद्याला म्हणाले, अहो वहिनी, आता जेवायला बसलाच आहे तर ते ताटातलं संपवून तरी उठा. आणि ते ताट बाजूला सारून कशा पायी नाटके करून उठत आहात? अजून एकदा आम्हाला जेवायला बसायचं आहे का? मोठी नणंद परत तिला चिडवत म्हणाली. असं वाटत होतं की सासरच्या घरातील सगळे मिळून विद्याच्या दिसण्यावरून तिची मस्करी करण्यासाठी एकत्र जमले आहेत. थोड्या वेळापूर्वीच बारक्या नणंदचा वाढदिवस झाल्यानंतर सगळे पाहुणे निघून गेले होते. वाढदिवस बाहेर गार्डनमध्ये ठेवला होता आणि जेवणाचा कार्यक्रम पण तिथेच होता. आता फक्त सगळे घरातीलच पाहुणे मंडळी होते. तुम्हा लोकांना दुसरं काम आहे का नाही? इथं फक्त असे धिंगाणा घालत बसला आहात. पटकन जेवण करून आपापली कामं करा. आणि हा राहिलेला पसारा कोण ठेवणार आहे? इथं फक्त काय खाण्यासाठीच आला आहात का? थोड्या वेळानंतर आपल्याला सुद्धा हे सगळं आवरून घरी जायचं आहे. शेवटी विद्याच्या सासूबाईच्या बोलण्यावर सगळेच शांत बसले आणि नंतर आपलं जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी सगळा पसारा आवरण्यासाठी मदत केली. तेव्हा विद्याच्या सासूबाई विद्याला म्हणाल्या की सुनबाई, असं जेवतात ताटावरून उठून जाऊ नये. आधी तुझं जेवण उरकून घे आणि नंतर बाळाला घे आणि घरी जाऊन आराम कर. इथल्या कामाचं टेन्शन घेऊ नको. इथले काम हे सगळे करतील. तू जा घरी. पण आई, मला आत्ता भूक नाही. विद्या रडकुंडी चेहरा करून म्हणाले, विद्या, तुझं बाळ लहान आहे. तुझं सतत ते दूध पित आहे. त्यामुळे तुला भूक लागणं हे नॉर्मल आहे. हे सगळे माणसे नाही समजणार. पण तू जेव आणि कोण तुला काय म्हणत आहे त्याच्याकडे मी पाहते. तुला एक गोष्ट जरूर सांगेन. उत्तर द्यायला शिक आता. नवरा आहे म्हणून काय झालं? तो काही पण म्हणेल का? आणि तू मग मूग खाल्ल्यासारखं गप्प बसतेस. सासूबाईने आपल्या सुनबाईला जेवण्यासाठी खाली बसवताना आणि तिच्यासमोर ताट ठेवताना म्हणाल्या. सासूबाईच्या आग्रहाखातीर विद्या परत जेवण्यासाठी बसली. परत तिचा नवरा स्वराज तिच्यापाशी आला आणि म्हणाला की अजून तू खायला बसले आहे? अगं, थोडं तरी आपल्या हेल्थचं ध्यान ठेव. तेव्हा सासूबाईने त्याच्या मुलाकडे
त्यांच्या मुलाकडे रागाने पाहिलं. मग त्यांचा मुलगा स्वराज गपचिप तिथून निघून गेला. विद्याने जेवण केल्यानंतर विद्या बाळाला घेऊन आपली लहान बहीण नेहा आणि सासूबाई सोबत घरी आली. घरी आल्यानंतर तिने बाळाला दूध पाजून त्याला झोपवलं आणि थोड्या वेळानंतर पाठीमागे राहणारे सगळे आले आणि घरी आल्यानंतर सगळ्या माणसांनी कॉफी पिण्यासाठी डिमांड केले. विद्या किचनमध्ये गेली आणि सगळ्यांसाठी कॉफी बनवून घेऊन आली. एक एक करून तिने सगळ्यांना कॉफी दिली आणि शेवटी स्वराज कॉफी देण्याचा राहिला होता आणि विद्याचा पाय मॅटमध्ये अडकला आणि ती पडायला लागली होती, परंतु ती पडली नाही. तिच्या हातातला कॉफीचा कप मात्र खाली पडला. ती अशी धडपडली म्हणून सगळी तिच्याकडे बघून हसू लागले. स्वराज तिला सावरायचं सोडून तिलाच ओरडायला लागला की अगं, तुला कोणतंच नीट काम करता येत नाही का? सांडली ना कॉफी, खाऊन खाऊन नुसती सुटली आहेस. तुला तुझं शरीर सुद्धा सांभाळता येत नाही. तुझं शरीर तुला सांभाळता येत नाही म्हटल्यावर तू काय घर सांभाळणार आहेस का ग? अहो, अचानक मी धडपडले. मी तुमच्यासाठी दुसरी कॉफी बनवून आणते. विद्या फुटलेला कप भरत स्वराजला म्हणाली, काय वहिनी, एवढं जाडेपणा पण काय कामाचा, जो आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकणार नाही. जरा तरी फिट राहण्याचा प्रयत्न करा. मोठी नणंद विद्याला म्हणाली, खूप झालं सायली, ती तुझी वहिनी आहे, जरा तरी बोलण्याचं भान ठेव. तुला सांगणं म्हणजे दगडावर डोकं फोडण्यासारखं आहे. सासूबाई तिच्या मुलीला खवळताना म्हणाल्या, आई, तिला कळत नाही का आपलं शरीर कसं झालं आहे? स्वराज पुन्हा म्हणाला, आणि तू स्वराज, जर तिला सावरण्याचा प्रयत्न केला असता तर ती वेगळी गोष्ट होती, आणि तू तर तिला सावरायचं सोडून तू तिलाच दोन गोष्टी बोलत आहेस. सासूबाई आपल्या मुलाला स्वराजला ओरडत म्हणाल्या, काय आहे ग आई, सारखं बघन तेव्हा तू तिच्याकडून बोलत असतेस. तिला चार गोष्टी सांगायचं सोडून तिला तू डोक्यावर घेतलं आहेस, त्यामुळे ती एवढी जाडी होत चालली आहे. स्वराज चिडून आपल्या आईला म्हणाला. तोपर्यंत विद्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. विद्याने फुटलेला कप घेतला आणि बेडरूममध्ये जाऊन रडू लागली. तिची लहान बहीण नेहा पण तिच्या मागे मागे खोलीत आली. ताई, तू दाजीला काहीच का बोलत नाहीस? ते सगळ्यांसमोर तुला कसल्या पद्धतीने बोलत आहेत आणि तू तरी पण गप्प राहत आहेस. मी तुझ्या जागी असते तर असं मी ऐकून घेतलंच नसतं. अगं ताई, स्वतःसाठी बोलायला शिक. अजून तुझ्याकडे वेळ आहे. आत्ता जर तू काही नाही बोलले तर आयुष्यभर तुला असे सगळे बोलत राहतील. आता तूच विचार कर की तुला कोणत्या पद्धतीने जगायचं आहे. दरवेळेस तुझी सासू तुझी मदत करण्यासाठी सोबत नसणार आहे. तुला सुद्धा काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. तू जाडी का झाली आहे याचे उत्तर सांग तू एकदा सगळ्यांना. बाळासाठी तू हे तुझं रूप स्वीकारलं आहे. परंतु विद्या नेहाला काहीच बोलत नाही, गपचूप आपले झोपू लागले. दुसऱ्या दिवशी नेहा विद्याला म्हणाली की ताई, मी आता इथूनच कॉलेजला जाणार आहे आणि कॉलेज संपल्यावर मी घरी जाणार आहे. मला आता इथं अजिबात राहायचं नाही. माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीचा अपमान सहन मी करू शकणार नाही. ठीक आहे नेहा, मी नाश्ता बनवते आणि नाश्ता खाऊन झाल्यावर तू जा. पण नेहा, तू कशी जाणार आहेस कॉलेजला? विद्याने नेहाला विचारले. तोपर्यंत स्वराज तिथे आला आणि म्हणाला की हे काय बोलत आहे विद्या? मी आहे की, मी सोडेल की तिला कॉलेजला. एवढे तर मी माझ्या मेहुणीसाठी करूच शकतो. स्वराज आपल्या मेहुणीकडे बघत म्हणाला, नाही दाजी, मी रिक्षा करून जाईल. मी एकटी जाऊ शकते. तुम्ही तर राहू द्याच, मला कॉलेजला सोडायचं. नेहा स्वराजला म्हणाली, तसं का? नेहा, मी असताना तू कशामुळे त्रास करून घेत आहेस?
मी येतो ना तुला कॉलेजला सोडवायला. मग तिथून तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. स्वराज म्हणाला, नाही दाजी. विनाकारण माझ्या मैत्रिणी माझे टिंगल उडवतील, कारण का दाजीच्या डोक्यावर केस कमी आहेत आणि समोर टक्कल आहे म्हणून. बोलता बोलता नेहा गप्प बसली. नेहाचं बोलणं ऐकून स्वराज एकदम गप्प बसला. तेव्हा स्वराजच्या मोठ्या बहीणमध्येच म्हणाली की, नेहा, तुला लाज नाही वाटत? माझ्या भावाबद्दल असं बोलताना. तुझे दाजी आहेत, दाजीला थोडा मान द्यायला शिक. आणि वहिनी, तू उभा राहून काय ऐकत बसली आहे? आणि तू तुझ्या बहिणीला काहीच बोलत नाही? तिला तू बोलण्यापासून थांबवू शकली असती की. आपल्या नवऱ्याला इज्जत द्यायची ती तुझ्या हातात आहे. वहिनी, ननंदचं बोलणं ऐकून विद्या तिच्याकडे बघत बसली आणि म्हणाली की, छान ताई, ही गोष्ट तुमच्या भावावर आली आहे म्हणून तुम्ही किती समजूतदारपणाने मला बोलत आहात, आणि हीच गोष्ट तुम्ही तुमच्या भावाला नाही समजून सांगत का? आपल्या पत्नीची इज्जत राखणं हे सुद्धा नवऱ्याच्या हातात असतं. जर नवरा आपल्या बायकोला सासरमध्ये इज्जत देत असेल तर बाकीची माणसे इज्जत देतात असतात. उलट तुम्ही तर तुमच्या भावासोबत मिळून माझी टिंगल उडवत आहात. जेव्हा विद्या बोलू लागली तेव्हा सगळे गप्प बसले. स्वराज पण आपली खाली मान घालून उभा होता. तेव्हा सासूबाई तिथे आल्या आणि विद्याला म्हणाल्या की, शाब्बास सुनबाई, आज तू तुझ्यासाठी काहीतरी बोलली हे ऐकून मला आनंद झाला. आणि नंतर त्या आपल्या मुलाला स्वराजला म्हणाल्या की, जशी बायकोने आपल्या नवऱ्याची इज्जत करावी तसेच नवऱ्याने सुद्धा आपल्या बायकोची इज्जत करावी, तरच घरातली माणसे बायकोला इज्जत देत असतात. अरे विद्या, तुझी जीवनसाथी आहे. तू जशी तिला वागणूक देशील तशी घरातली सुद्धा वागणूक देणार आहेत तुझ्या बरोबरीने. ते पण चालत असतात. त्यामुळे याच्यात फक्त तुझी चूक आहे. अरे शरीराचं काय आहे? अरे प्रेग्नेन्सीमुळे तिचं वजन वाढलं आहे. अरे प्रेग्नेन्सीमध्ये काजू, बदाम, पौष्टिक आहार खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढलं आहे. आणि तिने तिचं वजन वाढवून सुद्धा तिने तुला बाबा बनायचं सुख दिलं आहे. तिने स्वतःच आपलं सौंदर्य बाजूला ठेवून ती आपल्या लेकरासाठी सगळं सहन करत आहे. आणि तू साधं तिचं जाड शरीर सुद्धा सहन करू शकत नाही. अरे तिने किती वेदना सहन करून एका जीवाला जन्म दिला आहे. अरे काही जणांची शरीराची पद्धत वेगळी असते रे. एखाद्याचं वजन कमी होतं, एखाद्याचं कमी होत नाही. मुलं झाल्यावर बायांचं शरीर बिघडून जाते. आपण त्यांची कदर केली पाहिजे. अरे ते जेवण सारखं करते. ते जेवण ती फक्त तिच्यासाठी करत नाही, ती तिच्या बाळासाठी जेवण करत आहे. तिने जेवण नाही केलं तर बाळाला दूध कुठून देणार आहे? त्यामुळे ती मनात नसताना सुद्धा जेवण करत आहे. तिचं डाएट बाजूला ठेवून आईला सगळ्यात महत्त्वाचं आपलं बाळ वाटतं. त्यामुळे ती बाळासाठी काही पण करू शकते. आणि तुम्ही तिला तिच्या खाण्यावरून सुद्धा किती बोलत होता. अरे तू तुझ्या बायकोची टिंगल उडवत होता म्हणून तुझं बघून तुझ्या बहिणी सुद्धा तशाच बोलत होत्या. तू जर असा बोलत नसता तर काय हिंमत झाली असती तुझ्या बहिणीची तुझ्या बायकोची टिंगल उडवायची? आईचं बोलणं ऐकून नंतर स्वराजचे डोळे उघडले आणि त्याने त्याच्या बायकोची माफी मागितली आणि वचन दिले की यापुढे तुझ्या शरीरावरून कधीच टिंगल उडवणार नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.